हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे जयश्री. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर मी आज एक छानसं असं DIY केलं आहे, ते तुम्हाला दाखवते बघा. तर हे बघा, तुम्ही म्हणसान हे काय नवीन, तर काही तर विशेष नाही आहे, तर विशेष आहे. तर बघा, हे जे आहे ना, याच्यामध्ये मी रुमाल वगैरे भरलेले आहेत. पण हे जे पिशवी ना, तर ही आहे फॅब लिक्विडची, जे की आपण कपडे धुवायसाठी वापरतो. आणि त्यामध्ये बघा, हे प्लॅस्टिकची पिशवी असते ती आपली, तर ती कट करून मी याला कपडा लावला आणि बघा असं छान असं DIY बनवलं होतं. म्हणजे आजच बनवलेलं आहे. तर मी आता शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे. म्हणजे करेल तर इन्स्टाला किंवा म्हणजे यूट्यूबला पण येऊन जाईल की हा मी कसं बनवलं आहे. तसं तुम्ही छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करेलच की कसं मी बनवलं होतं ते. आणि बघा, हा असं मस्त छान असं आपलं DIY आपण मी घरी बनवलं आहे. असं आपण कपाटामध्ये वगैरे ठेवू शकतो. असे छोट्या छोट्या वस्तू असतात ना, त्या आपण यामध्ये टाकून ठेवू शकतो. तर हे खूप छान बसतं, मस्त असं हलत पण नाही आणि काय नाही बघा, असं मस्त बसतं. आणि आपले जुने जे कपडे असतात ना, तर हा माझा जुना गाऊन होता, त्याचाच मी वापर केलेला आहे. आणि ही जी पिशवी जी की आता मी फेकणार होते कचऱ्यामध्ये, पण त्यापासून मी एवढं छान बनवलेलं आहे. तर मी परत बनवेल आणि तुम्हाला दाखवेल. तर अजून एक मी पिशवी बनवली बघा, ही अशीवाली. तर ही मला वाटतं एरियलचं लिक्विड मिळतं ना, तर त्याची पिशवी आहे ही. तर बघा, ही मी दूध बॅग टाकले याच्यामध्ये, म्हणजे असं दाखवलं होतं की हे दूध बॅगसाठी घेण्यासाठी रोज तुम्ही वापरू शकता. तर अशी छानशी अशी ही बॅग बनली आहे. खूप मस्त आणि दणकट बनली आहे. आणि पटकन म्हणजे कितीही पावसाला काही झालं तरी याच्यामधलं जे आहे ना, ते ओलं होणार नाही जर तुम्ही असं पकडून ठेवलं तर. बघा, एकदम प्लॅस्टिकचं आहे याच्यामध्ये. तर याला पण मी माझं ते जुना गाऊनचाच कपडा वापरलेला आहे दोघांना पण. तर ह्या 2 पिशव्या होत्या माझ्याकडे, तर मी याचा DIY बनवला होता आज. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. पण तुम्हाला एक सांगायचं होतं की मी ना छान असं मागवले आहे. माझ्या मिस्टरांचा टिफिन बॉक्स आहे ना, तो खराब झालेला होता. तर मी प्लॅस्टिकचा यूज करत होते, पण काही तो टिकत नाही. आधी मी टप्परवेअरचे वापरले, पण टप्परवेअरचं पण असं होतं ना की त्याचे जे झाकण असतं ना, ते खराब होतात 6-7 महिन्यानंतर. मग नंतर ते ऑइल जे असतं ना, ते लीक व्हायला सुरुवात होतं. तर मग मग ते 2-3 वर्ष मी ते वापरले, ते जे वरचे झाकणं असतात ना, ते चेंज करून. पण म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. मग मी प्लॅस्टिकचा डबा घेतला होता, ज्यामध्ये की मला असं वाटलं की व्यवस्थित होईल वगैरे. पण काही नाही, तो पण काही जास्त टिकला नाही. 1 ते 1.5 वर्ष छान टिकला. नंतर त्याचं हे जे पूर्ण जे झाकण होतं ना, ते फुटून गेलं. मग बघा, मी आहे ना, हे असं काचेचं मस्त छान असं मागवलेलं आहे. तर हा टिफिनच आहे. टिफिन म्हणजे मस्त छान असा डब्बा आहे. तर हे पूर्ण जे आहे ना, तर हे काचाचं आहे, एकदम जाड काच आहे. तर हा खूप सांभाळून वापरावा लागतो. पण याच्यामध्ये जे आपण देणार ना, ते एकदम सेफ राहणार आणि खायला वगैरे म्हणजे थोडंसं गरम जरी असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि बघा, त्याचं हे झाकण आहे तर एअर टाईट आहे. तर यालासुद्धा बघा, इथं रबर आहे, लीक वगैरे नाही होत. तर बघा, हे असं जे आहे ना, तर हे असं लॉक करावं लागतं. तर हा जो होता ना, हा मी 99लाच घेतला होता. पण आता याची ऑफर असते ना, ऑफर कमी जास्त म्हणजे वाढतात किंवा कमी होतात असं चालू असतं. तर मी हा 99ला परचेस केला होता. आणि हा जो होता ना, हा मोठा, तर यामध्ये मी पोळ्या किंवा जे सॅलड वगैरे आहे छोटं मोठं, ते ठेवण्यासाठी घेतला आहे. आणि हा जो घेतला आहे ना, तर याच्यामध्ये मी भाजी टाकण्यासाठी घेतलेला होता. आणि बघा, आता हा जो आहे ना, हा सुद्धा काचेचाच आहे, एकदम जाड काच आहे, लवकर फुटणार वगैरे नाही, पण पडूच नाही द्यायचा त्याला खाली. तर बघा, अशा पद्धतीचं यालासुद्धा एअरटाईट मस्त झाकण दिलेलं आहे, खूप छान आहे. आणि आपण आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्यासोबतच आपले जे घरामध्ये फॅमिलीमध्ये आपलं जे आहेत ना मेंबर, त्यांचेसुद्धा आपल्याच हातामध्ये असतं की त्यांची हेल्थ कशी राहील. तर मग बघा, मी आता त्यांच्यासाठी हा असा टिफिन घेतला आहे. बघूया किती दिवस टिकणार आहे. तर मग याच्यानंतर मग म्हटलं कोणतं वापरावं, कारण आधी टप्परवेअरचं वापरून झाले होते, तेव्हासुद्धा म्हणत होते की खूप छान असतं, म्हणजे त्याच्याने हेल्थ वगैरे नाही खराब होत. प्लॅस्टिकचेच असतात, पण म्हणतात चांगलं प्लॅस्टिक होतं वगैरे असं. पण मग तो असा प्रॉब्लेम होत होता, मग ते सुद्धा राहू दिलं. मग नंतर मी DMartमधून प्लॅस्टिकचा डबा आणला होता, तो सुद्धा 1.5 ते 2 वर्षच टिकला, तो सुद्धा मी आता टाकून दिला आहे. आणि आता हा टिफिन मी त्यांच्यासाठी म्हणजे हे असे आणलेले आहेत. तर हे 2 डबे आणले आहे. तर मी याची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेकआउट करा, बघू शकता कितीला आहे काय नाही. तर मी हा 99ला घेतला होता आणि हा 160ला घेतला होता खालचा. तर कमी म्हणजे किंमत जी असते कमी जास्त होऊ शकते, पण प्रोडक्ट एक नंबर आहे. तुम्ही नक्कीच घेऊ शकता, खूप जास्त छान आहे. आणि अजून एक दुसरं प्रोडक्ट आहे की हे खूप माझ्याजवळ आहे ना, तो खूप म्हणजे एक वर्ष झालं माझ्याकडे आहे. तर मी माझ्या बहिणीच्या घरी गेले होते पुण्याला, तेव्हा मी तिच्याकडे बघितलं होतं, तिने पावभाजी बनवली होती आणि खूप जास्त बारीक तिने कांदा इतका मस्त बारीक काटला होता. तर मी म्हटलं एवढं कसं काय छान कापतं हे. तर मी बघितलं होतं की कसं आहे काय म्हणून. तर हे 80 ते 90 रुपयामध्ये मिळतं.
तर वर्षापासून हे माझ्याकडे आहे. आपण वापरू शकतो. कांदा, गाजर, टोमॅटो, परत शिमला मिरची, आपण जे पण याच्यामध्ये कापणार ना थोडं म्हणजे जे जाड वस्तू असतात ना तर त्या थोड्याशा कट करून याच्यामध्ये घालायच्या. एकदम फाईन चॉप होतं, म्हणजे आपल्याला एकदम बारीक बारीक कापण्यामध्ये जो वेळ जातो तो जात नाही. आणि जर तुमच्या घरामध्ये चायनीज म्हणजे व्हेज राईस किंवा चायनीज बनत असेल, मंचुरियन, नूडल्स वगैरे, तर त्याच्यासाठी हे म्हणजे खूप मस्त आहे. त्याच्यासाठी ना खूप जास्त बारीक भाज्या म्हणजे भाज्या ना खूप जास्त बारीक कापाव्या लागतात आणि त्या पटपट कापण्यासाठी हे मशीन एकदम योग्य आहे. तुम्ही नक्कीच घेऊ शकता. 80-90 रुपयामध्ये आपण तर म्हणजे आपले 100 रुपये असेच खर्च होतात दिवसाचे. तर नक्कीच तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता. खूप जास्त छान आहे. फक्त एवढंच होतं, खरा रिव्ह्यू सांगणार आहे मी तुम्हाला. तर आपण हे जे वापरतो ना तर ही जी दोरी असते ना तर ही अशी कंटिन्यू असं केल्यामुळे काय होतं बघा, आता याच्यामध्ये आहे ना तर हे झाकण आहे आणि हे ब्लेड आहेत. तर जास्त काय नाही, 3च आहेत हे. तर याच्यामध्ये हे आपल्याला असं ठेवायचं, यामध्ये भाज्या टाकायच्या. त्याच्यानंतर हे असं असताना तर याचं झाकण असं लॉक करून घ्यायचं. त्याच्यानंतर हा जो वरचा दोरा आहे ना, हँडल दिलं आहे त्याला असं फक्त आपल्याला गोल असं ओढायचं आणि ते आपोआपच जातं. मध्ये स्प्रिंग असतो. तर याची जी दोरी आहे ना, जर जास्त म्हणजे आपण रेग्युलर यूज केलं तर ही दोरी बघा इथं घासून आहे ना तुटून जाते. माझीसुद्धा घासण्यात आलेली आहे. पण म्हणजे याच्यामध्ये अजून एक फायदा आहे की आपण याची दोरी बदलवू शकतो. म्हणजेच बघा इथे याला लॉक दिलेलं आहे बघा. इथून आहे ना हे झाकण आहे ना ओपन होऊ शकतं बघा. ह्या साईडने याला ओपन करायचं आणि जेवढी दोरी लांब होती ना तेवढीच दोरी याला लावायची अशी मध्ये आणि हँडलला लॉक करून घ्यायचं. हँडलसुद्धा ओपन होतं बघा. इथं बघा या साईडने बघा आपण गाठ मारू शकतो आणि मग तुम्ही असं छान असं वापरू शकता. तर माझं खूप म्हणजे खूप जास्त सोपं काम होतं. आणि माझ्या घरामध्ये छोटी मुलं आहेत तर त्यांना व्हेज राईस, मंचाव, सूप किंवा नूडल्स, मंचुरियन हे सगळं मी बनवतच राहते. पण त्याच्यासाठी मग हे प्रोडक्ट उपयुक्त आहे, खूप जास्त छान आहे. आणि तुमच्याकडे जर जास्त भाजी वगैरे बनत असेल तर तुमच्यासाठी तर बेस्ट आहे. नक्कीच परचेस करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे. आणि हो, असा होता आजचा व्हिडिओ. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एरियल आणि फॅब लिक्विड हे जे कपडे धुवायचं जे लिक्विड असतं ना त्याच्या जे पिशव्या असतात त्या आपण अशाच फेकून देतो नंतर, पण त्या पिशव्या ना खूप जास्त जाड आहे आणि टिकायला एकदम मस्त आहे. तर मी त्याच्यापासून आज छान असं DIY केलं जे की मी तुम्हाला दाखवलं. आणि मी 2 छान असे प्रोडक्टसुद्धा दाखवले तुम्हाला. मी टिफिन बॉक्स म्हणजे टिफिन घेतलेला आहे माझ्या मिस्टरांसाठी काचेचा आणि खूप जास्त छान आहे. नक्कीच परचेस करू शकता. तर बघा ह्या 2 वस्तू मी तुम्हाला दाखवल्या आपल्या लेडीजसाठी. म्हणजे आपण ज्या घरगुती आपण काम करत असतो, आपली म्हणजे आपली अडचण काय होते ते आपल्यालाच माहिती असते. तर ह्या दोघांची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. नक्की चेकआउट करा. आणि हो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूया नवीन असे छानशा व्हिडिओमध्ये. अजून तुमच्यासाठी काहीतरी DIY किंवा एखादा छानसा डेली रुटीनचा व्लॉग किंवा नवीन काहीतरी छान छान आता दिवाळीचे प्रोडक्ट येतील ते दाखवेल. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि बाय.